Good morning, student. Today we learn about the next topic in chapter number 8. The topic is animal classification. Animal can be classified into two groups, invertebrates and vertebrates. Invertebrates, that means animals without backbone, and vertebrates means animals with backbones. इनव्हर्टिब्रेट्स म्हणजेच अपृष्ठवंशीय प्राणी आणि व्हर्टिब्रेट्स म्हणजेच पृष्ठवंशीय प्राणी. पाठीचा कणा नसलेले प्राणी आणि पाठीचा कणा असलेले प्राणी, अशा प्रकारे या दोन मेजर ग्रुपमध्ये या ॲनिमल्सचं जे आहे तर ते क्लासिफिकेशन तिथं होताना आपल्याला दिसतंय. तर ॲनिमलचं क्लासिफिकेशन जे आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की वेगवेगळे क्रायटेरिया वापरलेले होते आणि त्या क्रायटेरियानुसार ॲनिमल्सचं ग्रुपिंग जे आहे किंवा क्लासिफिकेशन जे आहे ते झालेलं आहे. मतलब एनिमल्स का जो डिवाइडेशन है वो डिवाइडेशन अलग अलग क्राइटेरिया के अनुसार उसका ग्रुपिंग किया गया है या डिवाइडेशन हुआ है. हियर द multicellular animals can be classified into two main groups. The first group is called as invertebrates, that means no backbone. Backbone is absent. Animals having no backbone, these animals are called as invertebrates. म्हणजेच अपृष्ठवंशीय प्राणी, पाठीचा कणा नसलेले प्राणी, त्यांना आपण म्हणणार अपृष्ठवंशीय प्राणी. असे हे अपृष्ठवंशीय प्राणी जे आहेत तर त्यांचे वेगवेगळ्या फायलममध्ये डिवायडेशन झालेलं आहे. वेगवेगळ्या फायलममध्ये डिवायडेशन झालं आहे. त्याच्यातला पहिला फायलम आहे पॉरीफेरा, की ज्याच्यात फक्त सेल्युलर लेवल आहे, म्हणजेच सेल ॲग्रिगेट बॉडी पॅटर्न जो आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. द फर्स्ट फायलम इज पॉरीफेरा. त्याचं डिटेलमध्ये आपण नंतर पुढचा व्हिडिओमध्ये बघणारच आहे. दुसरा आहे फायलम सिलेंट्रेटा और निडारिया. सिलेंट्रेटा और निडारिया. देन नेक्स्ट फायलम इज प्लॅटीहेल्मिन्थिस. प्लॅटीहेल्मिन्थिस म्हणजे जे फ्लॅट वॉर्म्स म्हणतो आपण, तर त्या फ्लॅट वॉर्म्सलाच जे आहेत तर ते प्लॅटीहेल्मिन्थिसमध्ये येतं. चपटे कृमी आपण त्यांना म्हणतो, चपटे कृमी. नेक्स्ट इज अस्कॅल्मिन्थिस. नेक्स्ट जो आहे फायलम इनव्हर्टिब्रेटमधला तर तो आहे अस्कॅल्मिन्थिस, म्हणजेच राऊंड वॉर्म्स. एक्झाम्पल आहे त्याचं राऊंड वॉर्म्स, गोलकृमी. देन नेक्स्ट फायलम इज ॲनिलिडा. पुढचं फायलम आहे ऑर्थ्रोपोडा, विच इज द लार्जेस्ट फायलम. देन नेक्स्ट इज द मॉलुस्का, इकॅइनोडर्मॅटा, हेमिकॉर्डेटा, विच इज द कनेक्टिंग लिंक in between the invertebrates and vertebrates, that means non-chordates and chordates. Invertebrates is also called as non-chordates and vertebrates is also called as chordates, and this is the phylums which are included in the invertebrates or non-chordates. Porifera to Echinodermata. Porifera to Echinodermata. All these phylums are included in the division non-chordates or invertebrates. Hemichordata, it is the connecting link between non-chordates and chordates. Then the second group, that is called as vertebrata. That means the animals which have backbone. पाठीचा कणा असलेले जे असतील तर त्यांना आपण म्हणतो पाठीचा कणा असलेले जे असतील तर त्यांना आपण म्हणतो व्हर्टिब्रेट्स
तर असे जे काही व्हर्टिब्रेट्स आहेत तर त्यांचं जो काही फायलम असेल तर तो आहे कॉर्डेटा, त्याला म्हणणार कॉर्डेटा. तर अशा पद्धतीने हे ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन जे आहे तर ते ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन आपल्याला अशा पद्धतीने इथं बघायला मिळतं. त्याचप्रमाणे हे तेच आहे की क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स 2 ग्रुपमध्ये त्याचं क्लासिफिकेशन झालं आहे. इनव्हर्टिब्रेट्स ॲनिमल्स विदाऊट बॅकबोन अँड व्हर्टिब्रेट्स ॲनिमल्स विथ बॅकबोन. तर ॲनिमल्स विदाऊट बॅकबोन म्हणजे इनव्हर्टिब्रेट्समध्ये किंवा नॉन कॉर्डेट्समध्ये पॉरिफेरापासून तर इकॅयनोडर्मॅटापर्यंत एवढे जे फायलम्स आहेत तर ते फायलम या इनव्हर्टिब्रेट्समध्ये येतात. तर पहिला फायलम त्याच्यातला आहे पॉरिफेरा, सायकॉन, एक्झाम्पल आहे त्याचं सायकॉन. सेकंड फायलम आहे निडारिया किंवा सिलेंट्रेट्स, एक्झाम्पल आहे त्याचं हायड्रा. आपण त्याचे कॅरेक्टर्स वगैरे पुढच्या स्लाईडमध्ये बघणारच आहोत. पुढचं आहे हेलिमिंथिस, त्याच्यामध्ये प्लॅटीहेलिमिंथिस आणि अस्कॅलमिंथिस. प्लॅटीहेलिमिंथिस आणि अस्कॅलमिंथिस. प्लॅटीहेलिमिंथिसमध्ये जे आहेत तर ते फ्लॅट वॉर्म्स असतात म्हणजे चपटे कृमी. टिनिया सोलियम वगैरे जे आहेत तर ते चपटे कृमी, प्लॅनेरिया, टिनिया सोलियम हे प्लॅटीहेलिमिंथिसमध्ये येतात. आणि अस्कॅलमिंथिस किंवा निमॅटोडा जे आहे निमॅटेहेलिमिंथिस तर त्याच्यामध्ये राऊंड वॉर्म्स येतात. अस्कॅरिस फॉर एक्झाम्पल आहे अस्कॅरिस. त्याच्यानंतर ॲनिलिडा, ॲनिलिडा जे आहेत अर्थवॉर्म वगैरे जे आहेत तर ते त्याच्यामध्ये येतात, लीच, अर्थवॉर्म. त्याच्यानंतर आर्थ्रोपोडा, तर आर्थ्रोपोडामध्ये इन्सेक्ट्स वगैरे जे आहेत स्कॉर्पियॉन, ग्रासहॉपर, कॉक्रोच तर हे ॲनिमल्स जे आहेत तर ते आर्थ्रोपोडा फायलममध्ये येतात. त्याच्यानंतर मॉलुस्का, मॉलुस्कामध्ये शेल असलेले प्राणी म्हणजे कवरिंग असलेले प्राणी, त्याच्यात पायला आहे, बायवॉल आहे तर हे प्राणी मॉलुस्कनमध्ये येतात. ऑक्टोपस आहे. त्याच्यानंतर लास्ट फायलम इनव्हर्टिब्रेटमधला आहे इकॅयनोडर्मॅटा. स्टारफिश, ब्रिटल स्टार, सी लिली वगैरे जे आहेत तर हे जे आहेत हे ॲनिमल्स इकॅयनोडर्मॅटामध्ये येतात. त्याच्यानंतर पुढचा ग्रुप, दुसरा जो ग्रुप आहे तो आहे व्हर्टिब्रेट्स, ॲनिमल्स विथ बॅकबोन म्हणजे पाठीचा कणा असलेले, ॲनिमल्स विथ बॅकबोन. दीज ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज व्हर्टिब्रेट्स. These vertebrates, that is the phylum Chordate, it can be divided into 5 classes. The first class is Pisces, fishes, Pisces or fishes. Then second class which is amphibians. Amphi means both, bios means life. They can live in water as well as on land. तर these are the amphibians. याचं एक्झाम्पल, पायसेसचं एक्झाम्पल आहे फिश, वेगवेगळ्या प्रकारचे फिश येतात. त्याच्यानंतर ॲम्फिबियन्समध्ये एक्झाम्पल आहे फ्रॉग, तसंच रेप्टाईल्स. आता पायसेस म्हणजे काय, जलचर प्राणी. ॲम्फिबियन्स म्हणजे उभयचर प्राणी. रेप्टाईल्स सरीसृप वर्गातली किंवा सरपटणारे प्राणी. रेप्टाईल्समध्ये फॉर एक्झाम्पल आहे सरडा असेल किंवा मग स्नेक, साप. त्याच्यानंतर एव्ज किंवा बर्ड्स, एव्ज ऑर बर्ड्स नेक्स्ट क्लास. तर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी जे आहेत तर त्या पक्ष्यांचा ग्रुप जो आहे तर तो ग्रुप इथं आपल्याला दिसेल. पॅरोट असेल, स्पॅरो असेल. देन नेक्स्ट इज लास्ट क्लास इज मॅमल्स. मॅमल्समध्ये जे आहेत तर इतर वन्य प्राणी असतील, उंदीर असेल तर हे सुद्धा मॅमल्समध्ये येतात म्हणजे इन्क्लुडिंग टू ह्युमन बीइंग. दीज आर द मॅमल्स. तर अशा पद्धतीने हे 2 ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन जे आहे ते क्लासिफिकेशन होताना आपल्याला दिसतंय. देन द क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स जे आहेत तर ते क्लासिफिकेशनचं ग्रुपिंग कसं झालेलं आहे, ते 2 ग्रुपमध्ये कसे डिव्हाइड झाले, कोणते कोणते फायलम्स आहेत हे मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगितलं. तर आता याच्यामध्ये जे मेजर ग्रुप आहे आर्थ्रोपोड्समधला इन्सेक्टा क्लास जो आहे, फायलम आर्थ्रोपोडामध्ये इन्सेक्टा क्लास जो आहे तर दिस इन्सेक्टा क्लास आर द लार्जेस्ट क्लास. म्हणजे जवळजवळ एवढ्या याच्यापैकी पूर्ण 100% एवढे जे टक्के असतील तर ते एवढ्या टक्क्यांमध्ये काय असतात, इन्सेक्ट्स म्हणजे आर्थ्रोपोड ॲनिमल्स तिथं असतात. तर इथं जे आहे तर अशा पद्धतीने वेगवेगळे मॉल्युस्कन आहे, व्हायरसेस दिलेले, बॅक्टेरिया दिलेले, फंगाय दिलेले,
प्रोटोक्लिस दिलेले आहेत, अल्गी, प्लांट्स, निमॅटोड्स दिलेले आहेत, कॉर्डेट्स जे आहेत त्याचे पर्सेंटेज इथं दिलेले आहेत. पुढच्या याच्यात आपण बघणार आहे नेक्स्ट स्लाईडमध्ये क्रस्टेशियन्स आहेत, अरेक्निड्स आहेत आणि मग अदर ॲनिमल्स जे आहेत तर ते अदर ॲनिमल्स जे त्यांचे जे काही क्वांटिटी आहे, पर्सेंटेज आहे तर ते अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये दिसतात. तर अशा पद्धतीने इथं मेजर ॲनिमल जे आहेत तर ते आर्थ्रोपोड्स आहेत. आर्थ्रोपोडियन ॲनिमल्स जे आहेत ते मेजर आहे. जवळजवळ 87% जे आहे तर ते 87% जे आहेत तर ते आर्थ्रोपोड्स आहेत. आणि अदर जे आहेत ते अदर सगळे 12%मध्ये मग 12 किंवा 13%मध्ये मग सगळे ॲनिमल्स आहेत. तर इथं बघा 5% मॉल्युस्कन ॲनिमल्स आहेत. कॉर्डेटा फायलममध्ये जे आहेत ते कॉर्डेटा ग्रुपमध्ये 2% ॲनिमल्स आहेत. सिलेंट्रेट्समध्ये 1% आहे. प्लॅटिहेल्मिंथिसमध्ये 1% आहे. निमॅटोहेल्मिंथिस किंवा अस्कॅल्मिंथिसमध्ये 1% आहे. ॲनिलिडामध्ये 1% आहे. पॉरिफेरा 1% अँड इकायनोडर्माटा 1%. म्हणजे पॉरिफेरा अप टू इकायनोडर्मॅटा अँड फायलम कॉर्डेटा तर यांचं जे काही पर्सेंटेज आहे तर ते पर्सेंटेज आपल्याला इथे दिलं आहे. म्हणून लार्जेस्ट फायलम ऑफ ऑल ऑफ द लार्जेस्ट फायलम इज आर्थ्रोपोडा किंवा आर्थ्रोपोडा इज द लार्जेस्ट फायलम ऑफ ऑल द फायलम एनिमल फाइला. जब सगळ्या एनिमल फाइला जो सब एनिमल फाइला है उसमें से सबसे जो बड़ा फाइलम है वो कौन सा है? आर्थ्रोपोडा. तो ये फाइलम सबसे बड़ा है. बाकी फाइलम के परसेंटेज जो है वो इसमें दिए 1 या 2% या फिर 5% में ही सब है. अदर में 13% में आता है और 87% नियर अबाउट इट इज आर्थ्रोपोडियन एनिमल्स. Then the next classification of invertebrates. तर इनव्हर्टिब्रेट्समध्ये क्लासिफिकेशन जे आहे तर ते क्लासिफिकेशन काही फायलमचं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि काही फायलमचं जे असेल ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळेल. Animals belonging from phylum Porifera to phylum Echinodermata are categorized as non-chordates. Non-chordates are animals without a notochord. Let's take a look at the important characteristic features of the phylum Porifera to the phylum Aschelminthes. The first phylum under non-chordates is Porifera. The members of this phylum are known as sponges. These are primitive, multicellular, asymmetrical marine animals with cellular level of organization. The body of sponges is supported by a skeleton made up of spicules or spongin fibers. Sponges have a water transport or canal system which helps in food gathering, respiratory exchange, and waste removal. In this system, water enters through minute pores called the ostia into a central cavity called the spongiocele and comes out through the osculum. The spongiocele and the canals are lined with special cells called choanocytes or collar cells that help in the ingestion of food particles followed by intracellular digestion. Sponges are hermaphrodite and they reproduce asexually by fragmentation as well as sexually by formation of gametes. In sponges, fertilization is internal with indirect development. Cycon, Spongilla, and Euplectilla are some common examples of sponges. The second phylum is Coelenterata. The members of this phylum are aquatic, mostly marine, sessile or free-swimming, radially symmetrical, dipoplastic animals with tissue level of organization. Some coelenterids, like corals, have a skeletal structure made of calcium carbonate.
coelenterids have cnidoblasts on their tentacles and body, and hence this phylum is also known as Cnidaria. Cnidoblasts are used for anchorage, defense, and to capture prey. Coelenterids have a central gastrovascular cavity with a single opening called the hypostome. Digestion in them is both extracellular and intracellular. Coelenterids exhibit two basic body forms, polyp and medusa. Polyp is a sessile and cylindrical form like Hydra and Adamsia, while medusa is umbrella-shaped and free-swimming like Aurelia. Some coelenterids, like Obelia, exist in both forms and exhibit alternation of generation. Polyps produce medusae asexually, and the medusae form polyps sexually. This phenomenon is called metagenesis. Some common coelenterids are Physalia, Venatula, Gorgonia, and Meandrina. The next phylum is Ctenophora. Ctenophores are commonly known as sea walnuts or comb jellies. These animals are marine, radially symmetrical, diphoblastic, with tissue level of organization. They have 8 external rows of ciliated comb plates, which help in locomotion. Digestion in these animals is both extracellular and intracellular. A characteristic feature of ctenophores is bioluminescence, or the ability to emit light. Ctenophores are hermaphrodite and exhibit sexual reproduction. In these animals, fertilization is external with indirect development. Pleurobrachia and Ctenoplana are some common ctenophores. The next phylum is Platyhelminthes. These animals have a dorso-ventrally flattened body and are therefore called flatworms. They are bilaterally symmetrical, tripoblastic, coelomate animals with organ level of organization. Flatworms are mostly endoparasites found in the digestive system of animals, including humans. The parasitic members possess hooks and suckers, and some of them use the surface of their body to absorb nutrients directly from the host. Flatworms have specialized cells called flame cells, which help in osmoregulation and excretion. The members are hermaphrodite. Fertilization is internal and development is through many larval stages. Some members, like Planaria, possess high regeneration capacity. Taenia and Fasciola are some common flatworms. The next phylum under non-chordates is Aschelminthes. Unlike flatworms, these animals have a circular body when seen in cross-section, and hence are called roundworms. They may be aquatic or terrestrial, free-living or parasitic in plants and animals. They are bilaterally symmetrical, tripoblastic, pseudocoelomate animals with organ system level of body organization. In Aschelminthes, the alimentary canal is complete with a well-developed muscular pharynx. Body wastes are removed through the excretory pore. Roundworms are dioecious, and the females are usually longer than the males. Fertilization is internal, with direct or indirect
annelids are triploblastic, bilaterally symmetrical, coelomate animals with an organ system level of body organization. These animals have well-marked segments or metameres on their body. Annelids move with the help of longitudinal and circular muscles. Along with these muscles, setae are also helpful in movement. Aquatic annelids like Nereus have lateral appendages called parapodia for swimming. In annelids, the circulatory system is of closed type and has nephridia that help in osmoregulation and excretion. Each nephridium is a complex organ. The nervous system consists of paired ganglia that are connected to a double ventral nerve cord by lateral nerves. Annelids are both dioecious and monoecious. Nereus is dioecious, while Pheretima and Chirodenaria are monoecious and exhibit sexual reproduction. Pheretima and Chirodenaria are some common annelids. The next phylum, Arthropoda, is the largest phylum of Animalia. Arthropods are bilaterally symmetrical, triploblastic, segmented, coelomate animals with an organ system level of organization. Their body is divided into the head, the thorax, and the abdomen. These animals are characterized by the presence of jointed appendages and a chitinous exoskeleton. Arthropods respire through the gills, book lungs, or tracheal system, and have an open circulatory system. The Malpighian tubules in them function as the excretory organs. Arthropods possess sensory organs like antennae, simple and compound eyes, and statocysts. In arthropods, the sexes are separate and fertilization is usually internal. They are mostly oviparous, with direct or indirect development. Some common arthropods are Apis, Bombax, Locusta, and Heterometrus. Phylum Mollusca is the second largest phylum of Animalia. Mollusks are terrestrial or aquatic animals. They are bilaterally symmetrical, triploblastic, coelomate animals with an organ system level of organization. The body has a distinct head, a muscular foot, and a visceral hump, and is covered by a calcareous shell. Above the visceral hump is a soft and spongy layer of skin, which forms the mantle. The space between the visceral hump and the mantle
cardiovascular system is the most distinctive feature of echinoderms. This system helps in locomotion, capture of prey, transportation of food, and respiration. However, they have no excretory system. Echinoderms are dioecious and exhibit sexual reproduction. Fertilization is usually external and development is indirect with free-swimming larvae. Some common echinoderms